तर गोव्याचं रन मशीन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातंय. त्याने तो रतीब घातलाय धावांचा. परंतु गेल्या वर्षी जसं त्याचा सीझन राहिलाय, यंदा थोडासा मला तो कमी वाटतोय. परंतु कदाचित अजून काही सामने आहेत, स्पर्धा आहेत, तिकडे देखील तो मोठी धावसंख्या करताना बघायला मिळेल. कदाचित यंदाच्या वर्षी त्याचं अजून शतकाची वाट बघतात त्याचे चाहते. आणि अजय यादवबद्दल सांगशील तर खरोखरच कमी वेळात त्याने अगदी भारतीय संघात ज्या अर्थी त्याने आपलं स्थान मिळवलं आहे, त्या आता त्याच्यामध्ये देखील क्वालिटी आहे. बरोबर. रजत कुडाळकर सिद्धू टचमध्ये आलाय. हल्लीच एक मोठी स्पर्धा झाली कारवारमध्ये, स्वातंत्र्यवीर सावरकर चषक. त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर हा खेळाडू ठरला. त्या ठिकाणी चर्चा झाली या खेळाडूची. आणि कारण आता रजत फक्त बॅटिंग करत नाही, बॉलिंग पण करतोय. अष्टपैलू खेळाडू झालेला आहे. त्या स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतले, 174 धावा जमवल्या. कारवारमध्ये मालिकावीर झाला. टचमध्ये आहे नक्कीच. नक्की येणाऱ्या बऱ्याच स्पर्धा आणि मला त्याचं शतक यावर्षी या सीझनमध्ये देखील होईल असं वाटतंय. कदाचित एक नाही दोन सुद्धा होतील. पण थोडासा वेळ द्यावा लागतो, प्रत्येकाला संयम ठेवावा लागतो. क्रिकेट आणि 12वा खेळाडू काल बघितला आम्ही, अगदी रिव्हर्स स्वीपचा बादशाह, छोटा पटाका बडा धमाका असं पारसेमचा राम नागवेकर, तो सुद्धा देखील फायनलमध्ये 12व्या खेळाडूच्या भूमिकेत दिसला बऱ्याच वेळा. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकासाठी वर्णी लागलेली आहे. अविनाश गावस उर्फ डब्ल्यू. समोर असेल रजत कुडाळकर. बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहतोय. अविनाशकडे बराचसा अनुभव आहे टेनिस क्रिकेटकडे, आणि इथं मात्र रजत हा उभरता खेळाडू आहे. सध्या टचमध्ये आहे, लयमध्ये आहे हा खेळाडू. सध्या चर्चेत आहे हा खेळाडू पूर्ण गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये. पहिलाच बॉल. डब्ल्यू पहिलं षटक घेऊन सज्ज असेल. गेल्या वर्षी भूमिका इलोन कांडका संघ हा चॅम्पियन संघ होता 2025 या स्पर्धेचा, आणि आज सेमीफायनलमध्ये खेळतोय. आणि रजत कुडाळकर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि मालिकावीर ठरला होता. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. गॅपमध्ये हा पटका खेळलाय. चेंडू जाईल डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार. चौकार. आगाज तो हो गया, अंजाम अभी बाकी है. चौका तो मारा है, छक्का अभी बाकी है. ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है. ये तो टेलर है. रजत कुडाळकरच्या बॅटमधून चौकार येतोय. पहिल्याच बॉलवर ब्लास्ट केलाय आणि 4 धाब्याने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय आणि आपल्या टीमचं श्री गणेशा केलं 4 धाब्याने. टोपलकर धावसंख्या 4. पहिल्याच बॉलवर चौकार खेचला आणि 4 धाब्याने या ओव्हरची सुरुवात केली रजत कुडाळकर या बॅटरने. फुलटॉस बॉल आहे. रजतला माहीत आहे फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नाही. जसं जीवनामध्ये अन्नाचा कण कधी वाया घालवायचा नाही, तसं फुलटॉसमध्ये क्रिकेटमध्ये हा चेंडू वाया घालवायचा नाही. षटकार की चौकार.
तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो, इट्स अ नो बॉल. तर एक मोठा फटका आला आणि एक नो चेंडू 6+1 आणि टोटल धावफलक हे परावर्तित झालंय. 11 धावा. यावेळी फुल टॉस बॉल आहे. रजत कुडाळकरच्या बॅट मधून एक गगनचुंबी क्रॅकिंग षटकार. अप्रतिम फटका. फुल टॉस बॉल होता. खराब चेंडू होता. क्रिकेट मधील सर्वात खराब चेंडू फुल टॉस, आणि त्या फुल टॉस चेंडूवरती फुल लॉस, फुल टोल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. यावेळी ऑन साइडला शॉट अँड पुल. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. चेंडू सीमारेषा पार, षटकार. रजत कुडाळकरच्या बॅट मधून हा षटकार येतोय. काय फटके सजवतोय. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं. काय सुरुवात केली, कारण क्रिकेट या खेळामध्ये सुरुवात करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे, ती सोपी बनवावी लागते. आणि या 6 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 23. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनतायत. आपण पाहतोय सरपंच ओव्हर. सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे आणि या षटकाचा पुरेपूर फायदा घेतोय रजत कुडाळकर. अजून एक षटकार. बॅक टू बॅक 4 षटकार त्याच्या बॅटमधून. आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या 29 विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या षटकामध्ये धावेंची लयलूट केली रजत कुडाळकरने. काय सुरुवात केली. टच मध्ये आहे, इनफॉर्म खेळाडू आहे. यावेळी सोडून दिला हा बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप, खूपच बाहेर चेंडू. पंच दुनियात समांतर करतायत. हॅलो. व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला. धावफलकावर धावसंख्या 30 धावा. पहिले षटक हे मार्गस्थ. सरपंच चषक ओव्हर. ओहो, यावेळी ऑन साइडला बॉलला भिरकावून दिले. सीमा रेषा पार, षटकार. रजत कुडाळकर ऑन फायर. उजो. आणि या 6 धावेने टोटल 36 विदाउट लॉस. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे आणि महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीमसाठी. सेमीफायनलचा पहिला मुकाबला आपण पाहतोय. खुला टाकलेला हा बॉल खोदून काढला इनफिल्डच्या डोक्यावरून. बॉलला क्लिअर केलंय. डिवाइडिश लॉंग आणला. सीमारेषा पार. येतोय कणकणीत नेत्रदीपक. षटकार. आणि 6 चेंडू मध्ये 6 षटकार रजत कुडाळकरच्या बॅट मधून. आणि एक चौकार पण या त्याच्या बॅट मधून आलेला आहे. आणि 42 धावा या षटकामध्ये कुठल्या. काय सुरुवात केली रजत कुडाळकरने. व्हॉट अ स्टार्ट. वैयक्तिक 40 या धावसंख्येवर खेळतोय रजत कुडाळकर. काय सुरुवात केली. 7 चेंडूचा सामना केला. 40 धावा जमवल्या. 6 चेंडूमध्ये 6 षटकार त्याच्या बॅटमधून. हा सुद्धा विक्रम असेल, इतिहासात नोंद केली जाईल. एक मोठ्या स्पर्धेमध्ये बडे मंच पर बडा पंच. रजत कुडाळकर ऑन फायर. सिद्धू काय बोलणार रजतच्या या खेळीबद्दल. काय सुरुवात केली, कारण सुरुवात ही खूप महत्वाची आहे चांगली होणं.
त्यानंतर पुढील येणाऱ्या फलंदाचा आत्मविश्वास वाढतो जर तुम्ही चांगली सुरुवात दिली तर. बरोबर, ज्या पद्धतीनं अविनाशने नॉक केलाय कालच्या सगळ्या सत्रामध्ये, त्याचा विचार केला तर एक मोठी धावसंख्या ही गरजेची होती आणि त्याची खूप चांगली सुरुवात रजत कुडाळकरनं या मैदानावर केली आहे. कल्पेश, नक्कीच सरपंच चषक जी ओव्हर होती त्या ओव्हरचा फायदा घेतला रजत कुडाळकरने. आणि नक्कीच प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर नाविलीम संघ हा सुद्धा तगडा संघ आहे, ताकदवान संघ आहे. त्या संघासमोर तुम्हाला मोठं टार्गेट सेट करावं लागेल, हा विचार आहे दोन्ही बॅटरचा. चांगली सुरुवात. ओ लोअर फुल टॉस बॉल फ्लिक केलंय, बॉलला पाठवलं, दिशा दाखवली, डीप लॉंग लेगला चेंडू सीमारेषा पार. चौकार आलेला आहे छत्रपतींचा शावा आणि मिळाल्या 4 धावा. कट्टू इलेव्हन बॉयज चौकार. .46 टोटल. पहिल्याच बॉलवर आगाज केलाय, पहिल्याच बॉलवर ब्लास्ट केलाय. ओ यावी ऑन साइडला फंटफूटवर येऊन हा पटका केलाय. स्टेप आउट होऊन पंचांनी नो घोषित केलेला आहे. एक धाव पूर्ण केली, नो +1 आणि या 2 धावेने टोटल धावफलक परावर्तित झालाय. सांघिक धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय सांघिक 48 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग ट्रॅकवर आहे कल्पेश. आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं टीमकडनं दुसरं षटक. कल्पेश आपण पाहतोय पहिल्याच बॉलवर चौकार खर्च केला, त्यानंतर एक नो बॉल टाकलाय. पुढील बॉल फ्रीट. नो चेंडू हा येताना कधी एकटा येत नाही, तो येताना घेऊन येतो फ्रीटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढील बॉल फ्रीट. थोडं क्षेत्ररक्षण बदलण्यात येतंय कारण सिंगल पूर्ण केली अजय यादवने या नो बॉलवरती. फुल टॉस, यावेळी उडवले बॉल, चेंडू जाईल सीमा रेषा पार. सरपंच चषक षटकार रजत कुडाळकर च्या बॅट मधून. थँक्यू डीजे. वैयक्तिक 46 या धावसंख्येवर खेळतोय रजत कुडाळकर. मोठ्या फटक्याने आपली हाफ सेंचुरी पूर्ण करणार आणि करणार. तो आलाय आणि करून दाखवतोय. आणि इथं मात्र षटकार. 9 चेंडू मध्ये अर्धशतकी खेळी रजत कुडाळकरच्या बॅट मधून. फर्स्ट टेप्ट हाफ सेंचुरी. वॉट इनिंग, काय बोलशील सिद्धेश. अप्रतिम हा पटका सजवला. बॅकफुटवर जाऊन स्वतःसाठी जागा बनवली, बॉटम हँडचा वापर केला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला क्लिअर केलंय. आतापर्यंत 8 षटकार त्याच्या बॅट मधून, 1 चौकार. कुलाट टाकलेला नाही, लुट फुल टॉस बॉल आहे. गॅप मधून हा पटका केलाय, चेंडू जाईल सीमा रेषा पार. डीजे धावफलकावर धावसंख्या 66 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. महागड षटक. या षटकामध्ये धाब्यांची लयलूट करतोय रजत कुडाळकर. ओ या स्क्वेअर ऑफ द विकेट हा पटका खेळला टू द कव्हर. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला, सीमारेषा पार. सरपंच चषक चौकार रजत कुडाळकरच्या बॅट मधून. गडुळ्याचं पाणी कशाला खळवलं आणि या नागाच्या पिल्लाला का खळवलं, हा नाग खळवलेला आहे. ओहो यावी ऑन साइडला बॉलला बिरकावून दिलंय. डीपला क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. डब्ल्यू नावाचं प्रोटेक्शन आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 71. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आणि आपण रोटेशन पाहतोय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येईल रजत कुडाळकर. त्याला तेवढीच साथ देतोय अजय यादव.
प्रत्येक मॅच मध्ये चांगली सुरुवात या जोडीने केलेली आहे या पूर्ण स्पर्धेमध्ये. सिद्धू, या सुरुवात बद्दल काय बोलशील? काय सुरुवात केली रजत आणि अजय यादवने? स्टार्ट. पॉवर प्लेचा ॲडव्हान्टेज मिळालंय आणि एकदा का तो सेट झाला की नंतर मारतो कामी आणि घसटतो जास्त आणि तेच करतोय आणि त्याला साथ येतोचीच साथ अजय यादवची. बरोबर. इथे मात्र हा चांगला फटका गॅप मधून हा फटका केला, गॅप पाहिलं आणि डीप बॉडी लॉंग ऑनला बॉलला क्लिअर केलं, एक्झिक्यूट केले. रजत कुडाळकरच्या बॅट मधून येतोय खणखणीत नेत्रदीपक सरपंच चषक चौकार. पहिल्याच बॉलवर ब्लास्ट केलाय. दीपराजचं स्वागत केलंय चौकाराने आणि या 4 धाब्याच्या मदतीने टॉपल कव्हर धावसंख्या टोटल 75 विदाउट लॉस. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. सेमीफायनल 1. यावेळी बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न होता. मोठ्या फटक्यासाठी पोझिशन बनवली होती. रजतने टायमिंग खराब. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 75. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस आणि पहिला डॉट बॉल रजतसाठी. यावेळी हेलिकॉप्टर उडवलंय. इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे. टीप मिडविकेटला 1 धाव पुढे केली जाईल. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 76 विदाउट लॉस. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे. चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी आणि या सगळ्या प्रवासामध्ये आज थोडंसं मिस करतोय सुपरमॅनला संघ आणि ते दडपण थोडंसं कमी झालंय समोरच्या संघावर. बरोबर बरोबर. गोवा टेनिक्स क्रिकेटचा सुपरमॅन समर्थ गावस याची कमी आहे या टीममध्ये आणि इथं मात्र सिंगल पूर्ण केली आणि या सिंगलने टोटल धावफलकावर धावसंख्या 77 विदाउट लॉस. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा रजत कुडाळकर स्ट्रायकिंग एंडला पुढील बॉल फेस करेल. त्याला साथ देतोय अजय यादव. सिंगलने स्ट्राईक रोटेशन करतोय कारण त्याला माहीत आहे रजतची बॅट टळपली आहे, टचमध्ये आहे. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. ॲडव्हान्टेज आहे. हवा त्याच्या उजव्या बाजूने ऑनसाईडच्या दिशेने आहे आणि इथं मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकफुट पॉइंट. चेंडू जाईल बॅकफुट पॉइंट क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार. येतोय कणकणीत सरपंच चषक चौकार रजत कुडाळकरच्या बॅटमधून. 81 टोटल धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत हे महागडं षटक ठरतंय. दीपराजचं कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. यावेळी ऑन साईडला फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय डीप फॉरवर्ड. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय रोहित कडनं आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 82. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 82 आपण पाहतोय. यानंतर सिद्धेश ओव्हर असेल. कट टू 11 ओव्हर असेल. काय बोलणार? या ओव्हरमध्ये सर्व फिल्डर बाहेर असेल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. या ओव्हरमध्ये विकेट येईल का पहिली? म्हणजे आता बॅटर सेट झालेला आहे आणि या बॅटरच्या ताकदीचा विषय राहिलाय आणि खरोखरच पुन्हा एकदा सुपरमॅनची आठवण. कारण सुपरमॅन नाही आहे हे तडपण कमी झाल्यामुळे आणखी थोडंसे कॉन्फिडंट लेवल वाढली आहे. त्यांच्यामधली भीती कमी झाली आहे. परंतु अविनाश गावस आज काहीतरी स्वतःवर जबाबदारी घेईल आणि आपल्या टीमची नैया पार करण्याच्या दिशेने त्याचा प्रयत्न असेल. बरोबर. अविनाश हा मॅचमध्ये नक्कीच वन साइड हिरो होऊ शकतो. क्षमता आहे बॅटरकडे. बिपिनचा पहिलाच बॉल. पुलर लेनचा बॉल उडवलाय. बॉल होता बॅटच्या स्लॉटमध्ये आणि त्या बॉलला डिपॉझिट केलंय समोरच्या प्लॉटमध्ये. रजत कुडाळकरच्या बॅटमधून षटकार. सरपंच चषक षटकार.
काय फटका सजवला, पहिल्याच बॉलवर ब्लास्ट केलाय. चौथ्या षटकातील पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय आणि या ओव्हरची सुरुवात केली आणि गोलंदाजावरती येतोय दबाव. ज्यावेळी गोलंदाजावरती पहिल्याच बॉलवर मोठा फटका येतो त्यावेळी दबाव येतोय. कमबॅक करावा लागेल. टोटल 88 धावा. यावेळी खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, दिशा भटकतोय गोलंदाज. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. पंच टायटॅनिक पोस्ट मध्ये आपण पाहतोय आणि या अतिरिक्त धावेने टोटल 89. चौथं षटक मार्गस्थ आहे. समोर रजत खुडाकर. यावेळी खोलात टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर. समोर ड्राईव्ह केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे दीपराज नावाचं प्रोटेक्शन. एक धावी पूर्ण केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने टोटल 90 धावा धावपलकावर. जेवढी तुमची संकट मोठी तेवढी तुमची ताकद आणखी वाढते आणि तेच रजत दाखवतोय. ही जोडी दाखवते. सगळे खेळाडू 30 एअर सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनवर आहेत आणि त्यामुळे त्यांनी आणखी थोडीशी ताकद लावली आहे. नक्कीच पहिल्या दिवसामध्ये 139 धावा हायएस्ट स्कोर भूमिका 11 कानका टीमने बनवला. या मॅच मध्ये पाहूया सेमीफायनलच्या मॅच मध्ये हा संघ किती धावा जमवेल हे पण पाहणं औत्सुक्य आहे. काय सुरुवात केली रजत कुडाळकरांनी, तेवढी चांगली साथ देतोय त्याला. दुसऱ्या बाजूने अजय यादव, एक शांत स्वभावाचा हा खेळाडू, गुणवान खेळाडू अजय यादव सध्या चर्चेत आहे. फुल टॉस बॉल उडवलाय. लॉंग ऑफ, लॉंग ऑफ, लॉंग ऑफ, डायरेक्ट सीमारेषा पार. इला मनात गेला दुकानात, टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू फरार. येतोय सरपंच चषक षटकार. रजत खुडाळकर ऑन फायर. बऱ्यातली बोरो सको पोपा मेटर रजत कुडाळकरच्या बॅटातल्या. हो अजून एक हेलिकॉप्टर उडवलंय मिनी आणि बॉलला एक्झिक्यूट केलंय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खिलाडी के मस्तक में दस्तक. चेंडू सीमारेषा पार. सरपंच चषक षटकार. आज षटकारांचा पाऊस नक्कीच रजत कुडाळकरच्या बॅट मधून पाहायला भेटतोय. काय फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी, तोडफोड फलंदाजी आपण पाहतोय. रजत नावाचं वादळ घोंगते मैदानावरती. या बिलवर फुल टॉस बॉल मोठ्या फटक्यासाठी गेले होते. इथं मात्र चेंडूचा प्रवास होतोय. डीप वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकर धावसंख्या 104 धावा. आणि रजत कुडाळकर खेळतोय किती धावांवर? 93. आणि या स्पर्धेतील पहिली सेंचुरी पाहायला भेटणार का? या स्पर्धेमध्ये नक्कीच इतिहास बनवण्याची संधी आहे. रजत कुडाळकरने 31 बॉलमध्ये शतक ठोकलेलं आहे. रामेश्वर प्रतिष्ठापन मिडबाव या स्पर्धेमध्ये आणि ते सर्वात त्याचं आवडतं मैदान आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगलेलं आहे आणि त्या मैदानामध्ये त्यांनी 31 बॉलमध्ये सेंचुरी ठोकली होती. त्याचा रेकॉर्ड आहे. आणि आज पुन्हा एकदा पाहायला भेटणार का ते चित्र सिद्धेश? कारण 6 षटकांमध्ये सेंचुरी ठोकणं ही सोपी गोष्ट नाहीये. ती सोपी बनवावी लागते. कारण रजत कुडाळकर ज्यावेळी कारवारमध्ये खेळत होता त्या कारवारमध्ये मी कॉमेंट्री करायला गेलो होतो आणि तिथं ते प्रेक्षक लोक सांगायचे काही नाही करून मारता मरे, इझी मारता मरे. ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो. तू खूप मेहनत घेतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. प्रॅक्टिस, वर्कआउट आणि त्याचबरोबर 200-300 दिवसाला नेटमध्ये प्रॅक्टिस करतोय, बॉल खेळतोय. ही सोपी गोष्ट नाही आहे. खूप मेहनत घेतोय या क्रिकेटच्या खेळासाठी रजत कुडाळकर. आणि प्रत्येक खेळाडूने ते केलं पाहिजे. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. फिटनेस, बॉडी लँग्वेज खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये तुमच्यासाठी. मांद्रे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारतीय संघ जिंकला याचं कारण प्रॅक्टिस. हे देखील विसरून चालणार नाही. गोपाल बॉलिंग ट्रॅकवर. गोपालकडनं ती पहिली विकेट येईल का? क्षमता आहे. पहिलाच बॉल यावरचा. यावेळी ऑन साइडला बॉलला भिरकावून दिलंय.
सीमा रेषा पार. रजत कुडाळकरच्या बॅट मधून सरपंच चषक षटकार. धावफलकावर धावसंख्या 110 आणि रजतला आपलं शतक पूर्ण करण्यासाठी फक्त एका धावेची गरज. मोठ्या फटक्याने शतक पूर्ण करणार का सिंगलने, पाहूया. काय फलंदाजी, तोडफोड विस्फोटक फलंदाजी रजत खुडाळकरच्या बॅट मधून. पुढील बॉल. ओ डाऊन द लेग साइड बॉल. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. क्रिकेटच्या सांगतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा, वाशी टू काशी, पेंडेम टू कारवार चेंडू. 111 धावा. ओहो हो, हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड केलंय डीप वायडिश लॉंग ऑनला. आणि या स्पर्धेतील पहिलं शतक आपण पाहतोय रजत कुडाळकरच्या बॅट मधून. ओर इनिंग आणि बॅट दाखवायचे रजत, कारण रजत कुडाळकरला माहित आहे आपल्या टीमसाठी मी संघर्ष करतोय. असं बऱ्याच वेळा रजत कुडाळकरचं शतक हुकलं, तो आपल्या शतकासाठी कधी खेळत नाही, आपल्या टीमसाठी खेळतोय, आपल्या टीमचा विचार करतो. मी बऱ्याच वेळा पाहिलं. व्हॉट इनिंग. यावेळी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू घेतोय पॅडचा भेद. डॉट बॉल. 24 बॉल मध्ये सेंचुरी पूर्ण केली. काय बोलशील सिद्धेश. अगदी तासभर सुद्धा झाला नाहीये. अगदी काही मिनिटापूर्वी चर्चा होती, पुन्हा येणाऱ्या काही सामन्यांमध्ये ते शतक होईल, एक नाही दोन होतील. पहिलं झालंय शतक संतोष. बरोबर बरोबर, त्यांनी मोठ्या फटक्याने शतक पूर्ण केलं. तो सिंगल घेऊन पूर्ण करू शकला असता, कारण मोठा फटका कधी फसतो. आपण पाहतोय यावेळी ऑन साइडला उडवलाय, आउट ऑफ दी पार्क, स्टँड अँड डिलिव्हर. सीमारेषा पार, सरपंच चषक षटकार. रजत खुडाळकर ऑन फायर. उजो डीजे. ओ यावेळी ऑन साइडला हा फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज रजत कुडाळकरचा संपला खेळ. वॉट इनिंग. टाळ्या वाजवा रजत कुडाळकर साठी. वेल प्लेड. काय फलंदाजी केली. सत्तावीस बॉल मध्ये 106 धावा जमवल्या. रजत कुडाळकरने आपल्या इनिंग मध्ये काय बॅटिंग केली. आपल्या टीमचा आत्मविश्वास वाढवला आणि हा संघ नक्कीच रंग उधवायला सुरुवात करणार, कारण आत्मविश्वास हा खूप महत्वाचा आहे क्रिकेट खेळामध्ये. कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. शुभम झा न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होते. तिसऱ्या क्रमांकासाठी प्रमोट केलं शुभमला. यावेळी आले आले आक्रमण केलंय आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय खणखणीत सरपंच चषक षटकार. शुभम झाने इथं मात्र षटकाराने आपलं खातं उघडलंय. टीमला बहुमूल्य 6 धावा दिल्या आणि टीमचं टोटल आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 129 फॉर 1. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या 129 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय टॉस हारल्यानंतर भूमिका 11 कानका हा संघ. कुठला संघ पहिला ठरेल अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा आलेली वेळ ठरवणार, आलेला काळ ठरवणार. कारण प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला, नाविलीम संघ हा सुद्धा तगडा संघ आहे, ताकदवान संघ आहे. या संघाला कमी लेखून चालणार नाही.
न्यू बॉलर साहिल आपण पाहतोय स्क्रीनवर. वैयक्तिक पहिलं टीमकडनं महत्वपूर्ण हे शेवटचं षटक घेऊन सज्ज होतोय साहिल. ओ पुलटॉस बॉल ऑफर केलं अजय यादवला मोठ्या पटक्यासाठी. बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार. येतोय कणकणीत नेत्रदीपक क्रॅकिंग षटकार. पहिल्याच बॉलवर ब्लास्ट केलंय शेवटच्या षटकातील. एकशे 35 धावा धावपलकावर. या बिशपलून घ्यायचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड बॉल. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांनी दंडात्मक कारवाई केली गोलंदाजावरती. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल आणि या अतिरिक्त धावेने टोटल 136 फॉर 1. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. आखरी ओव्हर शेष. 2 केले विशेष. बॅकफुटवर जाऊन यावेळी बॉलला स्विंग केले. डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय कणकणीत नेत्रदीपक. कट टू 11 बॉय. चौकार अजयच्या बॅटमधून. टोटल 140 धावा आणि आपला रेकॉर्ड मोडलेला आहे या टीमने. या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर. ओहो हो हो इनसाइड आउट केलंय. ऑपिश केलंय. बॉलला फेकून दिलंय. उंचाई लंबाई दुरी. प्रॉपर टायमिंग प्रॉपर शॉट सिलेक्शन आणि प्रॉपर बॉलला केलंय हवाई सफर. सरपंच चषक षटकार अजय यादवच्या बॅटमधून. 146 टोटल. इथं मात्र धावसंख्येचा जो फ्लो आहे तो वाढलेला आहे. काय फलंदाजी पाहायला भेटते अजयकडनं. चांगली सुरुवात करून दिली रजतने. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलेला आहे. एक धाव पूर्ण केली. स्ट्राईक रोटेशन आपण पाहतोय. पुन्हा एकदा शुभम झा ऑन स्ट्राईक. आज समजत नाही काय उमेश सर बॅटिंग पिच झाली काय. हवेचा जो वेग आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे त्यामुळे फलंदाजाला ही हवा ॲडव्हान्टेज आहे. ओहो यावेळी उडवलाय. शॉर्ट टर्न पुल सक्सेसफुल. वंडरफुल. चेंडू सीमारेषा पार. येतोय कणकणीत षटकार. धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 153. यावेळी ऑन साइडला हा पटका केलाय. इथं मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय सरपंच चषक चौकार. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलेला आहे आणि या 4 धावेच्या मदतीने धावपलकावर धावसंख्या 157 टोटल. 158 टार्गेट असेल या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघाला. नाविलिम क्रिकेटर्स नाविलिम संघाला या मॅच मध्ये पाठलाग करायचंय. 158 धावा मोठं टार्गेट सेट केलेलं आहे भूमिका इलोन कानका टीमने. आणि या धावांचा पाठलाग होईल का. नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी येते. सेकंड सेमीफायनल. मॅच बिटवीन ॲटोटेक पणजी वर्सेस शेट्ये ग्रुप खोरगाव. पहिला गुपवार तुम्हाला टॉस साठी या. दोन्ही टीमीच्या कॅप्टनला लागी मागता टॉसाक बेगीन या. फर्स्ट कॉल तुमका. चला कोरगाव आणि ॲटोटेक पणजी टीम आपण टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट सेकंड सेमीफायनल मॅच होईल. तर आपण जाऊया दुसऱ्या डावासाठी वळूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये सिद्धेश परब जोडले जातील. तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीताकडे. ओ टू डीजे.
आग, किटळा, धूर, एकापासून एक नाकार मुटके कसे मारले जातात. पाटीर पाठ बरवळ. आमच्या संतोषचे शब्द सरले हे तो विचार करा. म्हणजे काय बॅटिंग झाली, अप्रतिम. हॅट्स ऑफ यू रजत. म्हणजे रजतने शेवटी आपलं क्लास दाखवलो. कौतुक ह्या नेहमी धुरंधरतच केला जाता. आणि आता आमची अपेक्षा असा, सगळ्या प्रेक्षकांची अपेक्षा असा, डब्ल्यू कडून परत एकदा पलटवार बघूक मिळाचो. पहिलो चेंडू यॉर्कर लेंथवर, शुभमच्या गोलंदाजी मार्कवर. इलो इलो, पहिलो मोठो फटको, टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट चंद्रार. बुम. परत एकदा मोठो फटको, वाघ पडलो घाळी आणि केल्डा दाखवता नाळी. सरपंच षटकार, सिक्सर. डीजे टाक पेटव. शुभमच्या पाटीर पाठ बरवळ. यावेळी चांगल्या दर्जाचो चांगलो चेंडू होतो. मुकरी पद्धतीचो, यॉर्कर पद्धतीचो खोदून काढण्याचो झालेलो प्रयत्न आणि थेट वेध घेतलो नॉन स्ट्रायकिंग एंडवर विकेटचो. चेंडू रोवलो पोलांडो. परत एकदा शुभम. यावेळी कदाचित बोटा फिरवली होती. चेंडूवर टप्पो पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूक वळल्याचो भास झालो मैदानावर. चेंडू रोवलो पोलांडो. जाता जाता शेवटचो निर्धाव चेंडू. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 16, हे फक्त 16 असत जरी 2 षटकार 1 चौकार इलो. कारण पहिल्या ओव्हरमध्ये, पहिल्या सेमीफायनलमध्ये कटू 11 बॉयच्या पहिल्या षटकात अक्षरशः 42 धावांचो पाऊस पडलो. सगळ्यात महागडा षटक कदाचित. आणि शेवटचो कॉल परत तुमका कॉल दिलो जावचो नाही. दोन्ही टीम ऑटोटेक पंजीम आणि शेट्टी ग्रुप कोरगाव, बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. गोलंदाजी मार्कवर साहिल. पहिलो चेंडू ऑफस्टिकच्या बरोच बाहेर. पंतचे दोन्ही हात समांतर. शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये टायटॅनिकची आठवण करून देणारे पंच सर सदगिरी नाईक. आणि दोन्ही टीमना विनंती आहे, शेट्टी ग्रुप कोरगाव फोटो सेशनसाठी या आणि ऑटोटेक पंजीम आपण देखील या. जरा घाई करायची आहे ऑटोटेक पंजीम, साहिल वांगणकर आणि भाऊ. चला जरा घाई करा. आपला संघ घेऊन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपलं फोटो सेशन होईल आणि लगेच टॉस होईल. सर वामन मयेकर पंच आपली वाट बघतायत. यावेळी मिड विकेटच्या दिशेने पटको फसलो, कारंज उडालो, टिपलेलो झेल आणि लागलेला कलाम.
When boys hit a six, get 66% off on your faves. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालो पुष्पराज. यावेळी फुलटॉस करून खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बरोच बाहेर चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळतली अवांतर. अतिरिक्त एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली. यावेळी परत एकदा फटको फसलो. चेंडू क्षेत्ररक्षकापासून थोडंसं लांबरवलो. दीपराज आणि अविनाशी जोडी. यावेळी मोठो फटको. चेंडू हवेत. करंज उडालो. टिपलेलो झेल. शुभमच्या चेंडूच्या खाली. कोणतीही चूक नाही. उघड्या तिरपळात जसो दांडो तयार होता, सवासणीच्या घोटीत जसो नारळ भरलो जाता, लग्नाचा जसा आमंत्रण दिला जाता तसंच आमंत्रण दीपराजने दिला. शुभमजाने आमंत्रण असं तसंच स्वीकारला. दुसरा कलम लागला. दुसरो फलंदाज डगआउटच्या दिशेन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेन विघ्नेश. दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवर साहिलने केलेली कमाल. प्रचोद गोलंदाजी मार्कवर. यावेळी स्टँड अँड डिस्पॅच. परत एकदा मोठा फटको. चेंडू बघता बघता आकांड्या पार. आणखी एक गगनकुचुंबी षटकार. यावेळी ऑफस्टिकच्या बरोच बाहेर चेंडू. पंचांचे परत एकदा दोन्ही हात समांतर. धाव मिळतली अवांतर आणि अतिरिक्त एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला. यावेळी चांगलो फटको. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळतली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली. DJ Sahil. शेट्टी ग्रुप कोरगाव, तुम्हाला आम्ही पुन्हा कॉल देणार नाही असं सांगितलं होतं, परंतु एक संधी शेवटची देतोय. जर तुमचा संघ पोचला नाही तर अपेक्षित पेनल्टी तुमच्यापर्यंत पोचवली जाईल. पंच तुमची वाट बघतायत. अर्थात तुम्हाला ज्या अर्थी वेळ दिली होती त्याच्यापेक्षा खूप जास्त वेळ झालाय आणि पंच आपल्या वेळेचे पक्के आहेत. आतापर्यंत वेळेत स्पर्धा चालू झाली आहे, वेळेत संपली आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, तुम्ही वेळेत या. परत एकदा मोठा फटको मिड विकेटच्या कपाळावरसून सरपंच षटकार. गोलंदाजी मार्कवर
रजत कुडाळकर आणि रजतच्या सेंचुरीसाठी कटू 11 बॉयजचे ओनर यांच्याकडसून 1,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळी बॅटची कडा, क्षेत्ररक्षक थोडंसं लांब रवलो. चेंडू रवलो पोलांडो. धावसंख्या स्थिरावली 32. 32 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात तब्बल 42 दिले आणि त्यानंतर जा काय घडला तर सगळ्यांनी बघितला. लंगनच्या दिशेने चेंडूचा प्रवास, 1 धाव पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या तिरियेचो डबल गेम 33 धावा धावफलकावर. आणि आज खास विनिंग टीमसाठी, प्रत्येक खेळाडूसाठी शॅम्पेन आणि याच्यावर सुद्धा प्रत्येक खेळाडूची नजर असलेली ही शॅम्पेन मिळवण्यासाठी सुद्धा प्रत्येक खेळाडू आपल्या जीवाची बाजी लावतो. आपल्या प्रत्येक स्किल पणाक लावण्याचा प्रयत्न करतलो. लांबसूत खेळण्याचा प्रयत्न, पसलेलो पटको आणि टिपलेलो झेल. फलंदाजाचा संपलेलो खेळ. यावेळी चांगलो चेंडू, आणखी एक डॉट बॉल. थोडस वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न झालो आणि धावसंख्या स्थिरावली 33 धावा धावफलकावर. तीन षटकांचो खेळ संपलो आणि 33 धावा धावफलकावर. आणि चौथा षटक अर्थात कटू 11 षटक, ज्या षटकामध्ये सगळे खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर दिसतले. फक्त विकेट कीपर. फक्त विकेट कीपर आणि गोलंदाज, बाकी सगळे. शुभम ज्या गोलंदाजी मार्कवर. पहिलो चेंडू फसलो, कारण उडालो. झेल खाली रजत कुडाळकर आणि संपली खेळी. अविनाश गावस. डब्ल्यू बॅक टू द पॅव्हेलियन. नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन आणि स्ट्राईक एंडवर वैकुंठ. पुढचा सामनो दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. ऑटोटेक पणजीम विपक्ष सध्या धडाके 5 दणक्यात आपली सुरुवात करणारो शेटी ग्रुप कोरगाव. न्यूज फ्रॉम सेंटर. ऑटोटेक पणजीम won the toss and elected to bowl first. फुल टॉस. इल्या वैकुंठच्या बॅट मधून मोठो पटको. चेंडू आकांड्या पार. गाव गाता गजाली आणि बॉब मारता शेजारी. सरपंच षटकार. सरपंच सिक्सर. बूम.
चांगल्या टप्प्यावरचो चांगलो चेंडू. चेंडू रोवलो पोलांडो. कमबॅक करण्याचो एक प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. समीकरणाचा विचार केला तर फक्त 16 चेंडूंचो खेळ शिल्लक रवलो आणि तब्बल आणखी एक मोठा फटको. परत एकदा मिड विकेटच्या कपाळावरसून लांब लांब आणि खूपच लांब. टांगा पलटी. घोडे फरार. चेंडू डायरेक्ट चंद्रार. J. Sahil. 13 चेंडू आणि 112 धावांची आवश्यकता. परत एकदा मोठा फटको वैकुंठच्या बॅट मधून. वैकुंठच्या बॅट मधून आतापर्यंत 3 मोठे फटके. पण कदाचित या षटकारांका उशीर झालो. म्हणजे सांगायचं झालं तर अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटोबांना घेतलो. पावडर लायसर बाजारू लागलो. दिवस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस पाती काती अशी थोडीशी परिस्थिती मैदानावर. बारा चेंडू आणि 106 धावांची गरज. इनसाइड आउटचो फटको यावेळी कव्हरच्या दिशेनं डीप कव्हरला. एका धावेसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज क्रिश. गोलंदाजी मार्कवर चांगल्या दर्जाचा क्रिकेट. क्रिकेटचा सौंदर्य वाढवणारी ही स्पर्धा कटू 11 बॉयज आयोजित सरपंच डॅनियल लोबो चषक. तर आमचे सरपंच डॅनियल लोबो साहेब असते तर कदाचित रजतची बॅटिंग बघून खुश झाले असते. कारण आपल्याच एरियामधलो खेळाडू ज्यावेळी अशी कामगिरी करता त्यावेळी अशा मोठ्या माणसांका सुद्धा त्याचा अभिमान वाटता. आणि कटू 11 बॉयज कडसून 1000 रुपयाचं पारितोषिकीला कटू 11 बॉयजच्या संघाच्या ओनर कडून रजतसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर क्रिश. यावेळी मोठो फटको. चेंडू हवेत. चेंडू आकांड्या पार. इलो इलो. परत एकदा सरपंच षटकार. डीजे टाक पेट. परत एकदा फटको बसलो. यावेळी झेल खाली क्षेत्ररक्षक. कोणतीही चूक नाही. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचो जमलो मेळ आणि फलंदाज रोहनचो संपलो खेळ. आणि एक विकेट दिली. अंदाज मैदानाच्या आतमध्ये. रोहितने इल्याला मोठो फटको मारलो. हो त्या गंगेत हात धुवून घेणं काय असता. रोहितने इल्याला मोठो फटको. चेंडू मिड विकेटच्या कपाळावरसून बरोच लांब गेलो. अगदी एखादो फेकून देणं काय म्हणतात
तो फटको. रजत कुडाळकरची बॅटिंग म्हणजे कायच्या काय मरे. आडव्या बॅटचा फटको, मोठो फटको मारण्याचा होतो प्रयत्न. एकच धाव स्क्वेअर लेगच्या दिशेनं. रोशन स्क्रीनवर आणि रोशन रवान एका नजरेने त्या चॅम्पियनकडे बघता. रोशनचं ध्येय जाता असा चॅम्पियन पिणा ह्या ध्येय नाही असा, पण ती मिळवणं अर्थात चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरणा ह्या ध्येय असा. अप्रतिम चेंडू. आणखी एक डॉट बॉल. थोडीशी औपचारिकता शिल्लक रवली की काय भाऊसर, कारण सुरुवात जशी होई होती तशी झाली नाही, त्यामुळे थोडंसं एकतर्फी सामनो. पण जर कोणी म्हटला पहिल्या ओव्हरमध्ये 42 जर इले तर ते जास्तीत जास्त 36 हे ठीक होते. पण आणखी एक अतिरिक्त चेंडू, त्याच्यावरही गेलेलो षटकार आणि या सगळा बदललेला गणित. आणि जसे पॉवर प्ले भूमिका काणका संघात होते तसेच पॉवर प्ले नावेलीस क्रिकेटर्स संघात सुद्धा होते. संधी दोघांसाठी समान होती, वारो सुद्धा तशाच पद्धतीचो, फक्त मेहनतीचो फरक आणि थोडंसं नशिबाचो सुद्धा. आणि ज्याची चर्चा मगाशी सुद्धा झाली, रवान सुपरमॅनची आठवण नक्की येतली. आज थोडीशी सुपरमॅनची कमी असा. आज जर सुपरमॅन असलो असतो तर कदाचित मैदानावर त्याचो वावर समोरच्या संघात थोडंसं दबाव निर्माण करणार असतो. कव्हरच्या दिशेने पटको, एकच धाव आणि रवले फक्त शेवटचे 2 बॉल. आणि या 2 चेंडूंवर थोडीशी औपचारिकता बाकी. 2 चेंडू आणि समीकरण फक्त 90. Sahil. 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 तुमचा संघ या स्पर्धेत तुम्ही उतरवला, तुमचा चांगला खेळ तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलात, परंतु क्रिकेट हार जीत ही असते. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, नवेलीम क्रिकेटर्स तुमचा कॅप्टन डब्ल्यू तुम्हाला विनंती आहे, आपण कृपया आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपण कृपया या. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नन अनदर दॅन मिस्टर रन मशीन रजत कुडाळकर. आणि मी विनंती करतोय सन्मान्य आमचे सहकारी मित्र श्याम कलगुटकर, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा.